नमस्कार मैत्रिणींनो. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा एकादशी दिवशी येत आहे आणि त्यामुळे अनेक मैत्रिणींना शंका आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन आपण एकादशी दिवशी करायचं का. तर आपण पोथीत सांगितल्याप्रमाणे शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. म्हणजे आपण जे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करतोय ते गुरुवारचं व्रत आणि एकादशी हे वेगळं व्रत आहे. या व्रताचा दोन्ही व्रतांचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. त्यामुळे ज्यांना एकादशी नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करावे. ज्या महिलांनी एकादशी केली आहे त्यांनी मात्र व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व त्या नैवेद्याला फक्त वास घेऊन ते ताट गाईला द्यावे व उपवास पुढे चालू ठेवावा. यामुळे व्रतविधान पूर्ण होतेच व एकादशीचा उपवासही चालू राहतो. म्हणजे दोन्ही उपवासाचं फळ उपवासकर्त्याला मिळतं. एवढी माहिती मलाही मिळाली आणि ती आपल्यापर्यंत पोचवावी अशी माझी इच्छा म्हणून मी पोचवण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. सो थँक्यू मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणींनो.